नमस्कार मित्रांनो, सिरियल रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपला एक विचित्र प्रसंग दाखवला जाईल. सुरुवातीला एक माणूस असतो जो प्रत्येक वेळी बायांची छेड काढत असतो. तो एका बाईला जाऊन छेडत असतो व ती एका किराणा दुकानामध्ये सामान घ्यायला आले असते. तर तिला म्हणतो, तुम्ही त्या गूळ कशाला घ्यायची गरज आहे, तुम्हीच एवढा गोड आहात. आणि तो तिला आज जाऊन सामान घ्यायला सांगतो. पुढं आपण पाहतो की तिकडं मैत्रिणीसोबत आली असते व तिला 2 चॉकलेट हवे असतात. तर तो माणूस त्यांच्याशी वायफळची चर्चा करू लागतो. त्यांना विचारू लागतो की तुम्ही कुठे आहात, राहता आणि कोणासोबत आला. तर तिला कार्तिकी चढतर उत्तर देत म्हणते, मला आमच्या आईने सांगितले की कोणाशी जास्तीचं फालतूकचं बोलायचं नाही. आपण पाहतो की इकडं त्यांना ते बोलणं पटत नसतं. तर तो म्हणतो, ठीक आहे, तू खूपच चतुर आहेस, खूप जास्त बोलतेस. आणि तिला चॉकलेट देतो आणि सोबत विचारू लागतो, आता तर आपली ओळख झाली ना, आता सांग तू कुठं राहतेस. तर ती म्हणते, मी सांगितलेल्या पैशाचे चॉकलेट भेटत नाहीत वाटतं. मग त्या माणसाकडे काहीच उपाय नसतो. तो चॉकलेट तिच्या हातात देतो आणि त्या दोघीजण तिथून निघून जातात. पुढे आपण पाहतो की तिकडं जेवायला त्यानं आज जाऊन पाहिजे ते सामान घ्यायला सांगितलं होतं. ती बाई बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्या बाईला तो विचारतो की ह्या दोघी कोण आहेत. तर त्या बाई सांगतात की ती नर्स आहे का आपली अश्विनी, तिच्या आहेत. ती एक बाई राहते. तर तो माणूस विचारतो की तिचा नवरा काय करतो. तर ती बाई सांगते, कुठला नवरा हो, तिचा नवराच नाही, बहुतेक तिच्या नवऱ्याने टाकलेली बाई आहे. तर तो मूर्ख माणूस म्हणतो, आता मजा आहे. आणि सोबतच आपण पाहतो की एवढी सगळी माहिती काढून झाल्यानंतर त्या बाईकडून ती पिशवी हिसकावून घेतो. म्हणतो, आधी नगद भरा. आणि सांगतो की इथं बोर्ड लावला आहे, ज्याच्याकडे नगद नसेल त्याने इथून खिसका. पुढे आपण पाहतो की घरी गेल्यानंतर दीपा खूप रागवली असते, कारण कार्तिकीला चॉकलेट भेटले असते नसते व ती खूप उदास असते व रुसून बसली असते. मग आपण पाहतो की दीपा तिच्याजवळ जाते आणि तिला रागवू लागते. म्हणते, असे हट्ट पुन्हा पुन्हा माझ्याकडे करायचे नाहीत. ह्यावेळी ते चॉकलेट घ्यायला लावले, नाहीतर मी तर कधीच घेऊन दिले नसते. सुरुवातीला दीपा तिच्यावर खूप रागवते. तर अश्विनी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की दीपा, ती लहान आहे, अजून तिला तिच्यावर असं रागवायला नको. तर ती सांगते की हिला समजत नाही का, तिची आई किती कष्ट करते व त्यांची किती गरीब परिस्थिती आहे, तरी हिला असा हट्ट करणं योग्य वाटतं का. तर आपण पाहतो की दीपाच्या समजवल्यानंतर ती काही समजत नाही, पण तिथं खाली रागाने दीपाकडे पाहत असते. आज दीपाचा इंटरव्ह्यू असतो, कारण तिला अश्विनीने एका कंपनीत सजेस्ट केलं असतं, जी काही डिझायनर कंपनी असते. सोबत आपण पाहतो की जाता ती स्वतःच्या मुलीला स्माईल देते. तर खालून कार्तिक ही स्माईल देते आणि ते दोघे एकमेकांकडे बघत हसत असतात. पुढे आपण पाहतो की तिकडं दीपिका खाली लपून बसली असते. तर तिकडून राधा आणि श्वेता येतात. आल्यानंतर तिला तिची मेड जी की लपाछपी खेळत असते पकडते. तर ती जाऊन त्यांना रागवते व म्हणते, तुमच्यामुळं पकडलं गेलं, मला काय गरज होती असं यायची. तर ते म्हणते की आम्हाला काय माहिती होतं लपाछपी खेळतेस. तर आपण पाहतो की ती म्हणजेच दीपिका विचारते की तुम्ही इथं का आला. तर तिला श्वेता रागू लागते, म्हणते, काय बोलते तू, तुला कळते का ती माझी मामा आहे, ती इथं कधी येऊ शकते. तर आपण पाहतो की सुरुवातीला तिच्या मेडनं तिला खवळतं. तर आपण पाहतो की तिला चमची म्हणल्यानंतर, म्हणजे श्वेतानं दीपिकाला चमची म्हणल्यानंतर ती म्हणते त्या मेडला, यांनाही रागवा, हेही चुकीचं बोलतात. आपण पाहतो की मग श्वेता त्यांना समजावून सांगते की ते मेडला इथून हिला घेऊन जा, खूपच मध्ये करते. तर ती म्हणते, हे तर ग्रँडमाचं घर आहे, तुम्ही असं कसं म्हणू शकता की तुमचं घर आहे. कारण तिकडं श्वेता म्हणले असते, हे तर माझं घर आहे, इथं मी काही करेन, माझ्या आईला कधीही बोलवेन. ते गेल्यानंतर राधा आईला श्वेता समजावून सांगते की मी तर तुला एका महत्त्वाच्या कामासाठी आणलं आहे, ते दीपिकाचा सर्वनाश करायचा आहे आणि तू तुझ्या कामाला लाग. तर राधाई म्हणते, थांब गं जरा, एवढ्या लवकर नाही जमणार मला. पुढे आपण पाहतो की दीपा स्वतःच्या इंटरव्ह्यूसाठी आले असते व तिथे इंटरव्ह्यू आल्यानंतर ती इंटरव्ह्यूवर म्हणते, कोण तुम्ही. तर दीपा स्वतःचं इंट्रोडक्शन देते व तिथं म्हणते, बसा. बसल्यानंतर आपण पाहतो की तिला विचारावं लागते की तुमचे सगळे डॉक्युमेंट्स दाखवा, तुम्ही सोबत आणले असतील. तर ती म्हणते, हो, आणि माझा थोडा एक्सपिरियन्सही आहे. हे सगळं ऐकल्यानंतर ती बाई म्हणते, ते ठीक आहे, पण मी तुम्हाला सुरुवातीला पेमेंट नाही देऊ शकत. तर दीपा तिला म्हणते, सुरुवातीला तुम्ही जेवढा पेमेंट द्याल तेवढा मला मान्य आहे, आणि सोबतच मला तुमच्या इथं कामाला ठेवून घ्या, मला त्याची खूपच गरज आहे. नंतर ती दीपाला तिचं नाव विचारते. दीपा स्वतःचं नाव पहिल्यांदा देवखुळे सांगते. नंतर जेव्हा पुन्हा विचारलं तर की तुमचं ते नवरं आहेत का, तर ती म्हणते, नाही, ते माझ्या वडिलांचं नाव आहे. मिस्टरांचं नाव विचारल्यावर ती म्हणते, मी दीपा इनामदार. मग ती बाई म्हणू लागते, मी तुला कुठेतरी पाहिले. दीपा म्हणते, नाही, तुम्ही कुठंच नाही पाहिलं. आणि खूप समजावल्यानंतर त्या बाईला कळतं की हे दीपाचं आहे. मग ती म्हणते, बरं तुम्ही बसा, 1 मिनटं चहा पाणी घ्या, मी आले. आणि तिकडं जाऊन ती सौंदर्याला फोन करते व सांगते की मी एका ब्युटी पार्लरमधून बोलते, आमच्या आधी ब्युटी पार्लरचं उद्घाटन केलं. तर सौंदर्य म्हणते, हो, बोला पुढं. मग ती सांगते की मला तुमच्याशी थोडं पर्सनल बोलायचं होतं. दीपा देवखुळेला ओळखता का. त्यावर सौंदर्य म्हणते, हो, ओळखते, ती माझी सून आहे. आणि ती म्हणते, तुम्ही तातडीने इकडे या. पुढं आपण पाहतो की तिकडं आयुष्य आणि तिची आई एका टेबलवर बोलत असतात. त्यांच्यामध्ये चर्चा चालू असते की तू आता कार्तिकला सोडून दे. ती म्हणते, तुझ्या हातातला ग्लास सोड. ती म्हणते, काय मूर्ख बोलतेस. तर तिला श्वेता म्हणते,
तर तिला आयशा म्हणते ते तुला ग्लास सोडायला जमत नाही, मी 6 वर्षाचं माझं लव किंवा रिलेशनशिप कसं सोडू. तर मग ती तिला घडला प्रकार सांगते की सौंदर्य इनामदार खूप डेंजर बाई आहे आणि ती जर तू जर कार्तिकला नाही सोडलं तर ती मलाही संपवून टाकेल अशी धमकी दिली. आणि हे ऐकून आयशाला खूपच राग येतो. पुढे आपण पाहतो की जेव्हा त्या बाईला असं कळतं की ती सौंदर्याची सून आहे तेव्हा ती म्हणते, अहो तुम्ही इथे इंटरव्ह्यूला यायची काय गरज होती, आम्ही तुमच्याकडे आलो असतो, तुम्हाला गरज काय होती त्याची. आणि बरंच काय बोलू लागते. सो थोडक्यातच ती म्हणते तुम्ही सौंदर्य इनामदारची सून आहात हे आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही तुमच्यासाठी VIP ट्रीटमेंट केली असती. पुढे आपण पाहतो की दीपा तिला समजवते मी तसं काही नाही आहे. पण मग शेवटी दीपा तो माणूस इथून गेल्यानंतर म्हणते इथं वॉशरूम कुठे दाखवता का. ती बाई सुरुवातीला घाबरते की ही पळून तर नाही जायची. नंतर तिला वॉशरूम दाखवायला पाठवते. दीपा वॉशरूम पाहण्याऐवजी तिथून पळून जाण्याचा मार्ग काढते. दीपा तिथून पळून गेल्यानंतर आपण पाहतो की जाता जाता दीपाला तिथं सौंदर्य दिसते आणि सौंदर्य दीपा यांची धडक होणार असते की दीपा तिथून पळून जाते. तर सौंदर्याचा तिथं पुढे आपण पाहतो की आता सौंदर्या त्या ठिकाणी पोहोचले असते व त्यांच्या असं समजतं की दीपा तिथून पळून गेली आहे आणि सौंदर्य त्यांना खूपच रागवू लागते. तर इकडं आपण पाहतो की आयशाने कार्तिकला फोन करून घडला प्रकार सांगितला असतो की आता काय झालं ना, तुझ्या आईनं धमकी दिली डायरेक्टली, जर काय झालं तर ती माझं आणि माझ्या आईलाही सोडणार नाही. म्हणून कार्तिकला सगळं काय घडला प्रकार सांगते. तर कार्तिक म्हणतो तू थांब मी बघतो. इकडे आपण पाहतो की सौंदर्या त्या बाईवर खूप वैतागते. म्हणते मी सांगितलं होतं ना तिला कोणत्याही कंडिशनमध्ये जाऊ देऊ नका, तर तुम्ही का जाऊ दिलं, माझा चुकून उल्लेख केला का तुम्ही तिच्यासमोर. तर ती बाई म्हणते हो. सौंदर्य तिच्यावर खूपच रागावते व रागाने तिथून निघून जाते व इथेच आजचा एपिसोड संपतो. मालिकेच्या अपकमिंग प्रोमध्ये आपण पाहता की दीपाला छेडायला तोच माणूस आला असतो. तो म्हणतो आता तुमच्याशी मला बोलायचं आहे आणि दीपा म्हणते अश्विनी नाही आहे. तर तो माणूस म्हणतो मग तुम्ही या. इकडे आपण पाहतो की कार्तिक जाऊन सौंदर्याला स्पष्टपणे सांगतो की तिला म्हणजेच आयशाला स्वतःचे जीवनसाथी बनवणार आहे. तर तिकडून आपण पाहतो की राधा आहे आणि श्वेता सौंदर्याची बॅग उचकत असतात किंवा तिचे कपाट उचकत असतात. तर दीपिका येऊन विचारते की तुम्ही काय करताय, तर ती तिला हाकलून देतात. मग ती घडल्या प्रकार जाऊन सौंदर्या सांगते की ती तुमची रूम चेक करतायत व सौंदर्या जाऊन तिथे त्यांना पकडते व इथेच हा प्रमोद संपतो.